नमस्कार मंडळी, मी विक्की तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा भटकंतीत विकी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहोत मिनी वृंदावन जे आहेत पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यामध्ये गालतारे गावामध्ये। तर हा ब्लॉग असणार आहे मिनी वृंदावनचा आणि इकडे काय काय बघण्यासारखं आहे, कोणकोणत्या देवाचं मंदिर आहेत किंवा काय काय वास्तू बघण्यासारखं आहे ते आपण पाहूया पुढे जाऊन। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला तुम्हाला पुढे दाखवतो कशा प्रकारे आहे ते मिनी वृंदावन। इकडे मिनी वृंदावनजवळ आल्यानंतर खूप मोठीशी पार्किंगची व्यवस्था आहे। तर आपण बाईक इकडे पार्किंगला लावून चाललोय पुढे वरती मंदिराच्या साईडला। तर आज आपल्यासोबत 4 माणसं आलेत। निकेत साहेब तो तर असतोच व्हिडिओमध्ये। तर पाहूया आता मंदिर कुठल्या साईडला आहे ते। हे मंदिर अजून काम चालू आहे, हा नवीन मंदिर बनवतात। तर मदन मोहन मंदिराकडे आपण चाललेलो आहोत आणि पुढे दिसते तेच मंदिर आहे। आणि ह्या बाजूला एक नवीन मंदिर तयार होते, ते झालेलं नाही पूर्ण अजून, त्याचं काम चालू आहे। तर इकडे मंदिराचं काम चालू आहे। तरी एक मातीने सारवलेली टोपळी आहे, कचरा कुटणी म्हणून ठेवलेली, म्हणजे इको फ्रेंडली आपण म्हणू शकतो। तर मंदिराच्या आपण प्रदक्षिणा घालूया। आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे। हे बघा, हे कीर्ती मंडप मध्ये भजन कीर्तन मंडळ आहे। मंदिर बघितल्यानंतर आपण आता वृंदावनात जातोय। जर आतमध्ये जंगलात फिरायचं असेल तर हे टायमिंग आहे। आणि आता वृंदावनात चाललोय आपण, पाहूया इकडे काय आहे ते। आता श्रीकृष्ण जन्मस्थान दाखवलं इकडे। महादेवाचं पिंडी आणि त्रिशूल ठेवलेलं आहे।
आणि इकडे नंदी. तर आता महादेवाचं मंदिर बघितल्यानंतर आपण पुढे जातोय. हे अशा प्रकारे पूर्ण ही बांबूची झाडं आहेत आणि सुपारी. इकडे बांबू, हे बांबूची झाड आहेत पूर्ण आणि खाली वाळू टाकलेली आहे. तर पुढच्या साईडला जाऊन बघूया काय दाखवतात ते. म्हणजे जी परिक्रमा मारायची आहे पूर्ण वृंदावन कसं आहे, म्हणजे मथुरापासून आपण फिरत जाणार आणि त्यानंतर आपल्याला काय काय बघायला मिळेल जे ओरिजिनल मथुरामध्ये, ते इकडे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या प्रकारे तयार केले ते. तर यापुढे आपण आता व्हिडिओमध्ये बोलणार नाही आहोत. तर श्रीकृष्णाच्या ज्या ज्या लीला आहेत, ज्या मथुरामध्ये घडलेल्या घटना आहेत, त्या इथं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्यात आपण पाहूया पुढे व्हिडिओमार्फत. वृंदावनात दाखवलं ते तिने इथे मिनी वृंदावनामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे तयार केलं तशा पुतळं किंवा ह्या ज्या वन तुम्ही पाहू शकता, जंगल आणि हिरवळ अशा प्रकारे तयार केलेले आहे. आणि ते त्यांनी पूर्णप्रमाणे दाखवलं की तिकडे कसं आहे, किंवा जेव्हा कृष्ण जन्माच्या नंतर तिकडे ज्या ज्या घटना घडल्या त्या त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला इकडे आणि ते दाखवतात. तर चला पाहूया पुढे दुसरं आपल्याला काय पाहायला मिळतंय ते.
तर आपण आता मिनी वृंदावन फिरलेलो आहे, जिकडे फिरायचं होतं किंवा जिकडे जिकडे दाखवलेले जो परिक्रमा मारायची होती ती मारली आपण, फिरलो बघितले. आणि जेवढे जे मंदिर आहेत वरती, की जे मेन मुख्य मंदिर आहे राधाकृष्णाचं, त्याचा जो पोस्टर बनवून त्यांनी बाकी सर्व मंदिरात दाखवला आहे.
तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊन बघू शकता. मेन पावसाळ्यात झाला तर खूप सुंदर असे दृश्य मिळतील बघायला आणि खूप सुंदर वातावरण असेल या साईडला. मिनी वृंदावन बघितलेलं आहे पूर्ण आणि कशा प्रकारे दाखवलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. ह्यापुढे नवीन अशाच व्हिडिओ येत राहणार आहेत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि बेल आयकन नक्की दाबा. फिरायला चांगलं आहे, एकदम थंडगार वातावरण आहे इकडे. एकदा तरी येऊन जा तुम्ही, मंदिराला बघून जावा. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. Thank you.